लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत आजचा दिवस खूप जास्त महत्त्वाचा असणार आहे. कारण एकतर आज लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्षाबंधनाच्या निमित्ताने जो जुलै महिन्याच्या हप्त्याचा GR आला होता त्यानुसार 1500 रुपयांचे वितरण होऊ शकते. कारण उद्या पुन्हा एकदा त्या ठिकाणी सुट्टी असणार आहे. मग जर वितरण आज व्हायचे असेल तर लाडक्या बहिणींना 1500 रुपयेच येणार. किंवा दुसरी एक शक्यता आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरणासंदर्भातील देखील GR येऊ शकतो आणि लाडक्या बहिणींना जे वितरण होणार आहे ते 3000 रुपये देखील केले जाऊ शकते. आता या सर्व शक्यता वर्तवल्या का जात आहेत याबाबत आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलला सबस्क्राइब करून पेजला देखील फॉलो करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील पुढीलही सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने आपण आणत आहोत. तर रक्षाबंधनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना 3000 रुपये का दिले जाऊ शकतात याबाबत आपण सर्व शक्यता पाहिल्या. एकतर 12 ऑगस्ट रोजी जुलै महिना हप्ता वितरणाअंतर्गत 339 कोटी रुपये अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी हा एक GR आला होता. आपण पाहिलं आहे की लाडकी बहीण योजना मार्च आणि एप्रिल महिन्यापासून नवीन लेखशीर्षाखाली चालते. यामध्ये 15 तारखेच्या आधी महिला व बालविकास विभागाअंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैशांचे वितरण होणे बंधनकारक करण्यात आले होते. परंतु त्या पद्धतीने सरकारने यावेळी किंवा या महिन्याच्या हप्त्याला न करता हा हप्ता पुढे ढकलला गेला. GR देखील वेबसाईटवरून काढून टाकण्यात आला आणि वेबसाईटवरून काढून टाकण्यात आलेला GR हा काल सोमवारी पुन्हा एकदा वेबसाईटवर आलेला आहे 24 ऑगस्ट रोजी. रक्षाबंधन 28 ऑगस्ट रोजी असणार आहे. आणि आपण मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांच्या हप्ता वितरणाच्या वेळी एक बाब पाहिली होती. त्यामध्ये लक्षात घ्या की लाडक्या बहिणींना 1500 रुपये आज आले आणि उद्या परत 1500 रुपयेचे 3000 रुपयांचे वितरण केले होते. आता अनेक रिपोर्ट्सनुसार अशी माहिती मिळत आहे की सरकारच्या वतीने लाडक्या बहिणी 92 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्या किंवा लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी रक्षाबंधनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना 3000 रुपयाच्या हप्त्याची तरतूद केली जाऊ शकते. आता याबाबत अधिकृतपणे आपण कधी म्हणू शकतो जेव्हा याचा GR येईल तेव्हा. आता जुलै महिन्याचे 1500 रुपये येणार हे आपण 100% खात्रीशीर बोलतोय, कारण याचा GR कालच आला आहे. जर त्या जुलै महिन्याच्या हप्त्याचे वितरण आजपासून सुरू झाले तर लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या निमित्त 1500 रुपयेच मिळतील. पण जर या संदर्भात आजही संध्याकाळपर्यंत एक नवीन GR आला तर हे वितरण गुरुवारपासून सुरू होऊ शकते आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती गुरुवारी 1500, शुक्रवारी 1500 अशा पद्धतीने 3000 रुपये देखील येऊ शकतात. आणि या संदर्भातच आज आपल्याला सर्व माहिती समजणार आहे. काल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आपण हे देखील पाहिलं की कर्जमाफी संदर्भात देखील एक नवीन GR आला आणि त्यामुळेच आज देखील आपल्या लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा निधी वितरणाबाबतचा एक GR येऊ शकतो. आणि तो GR जर आला तर लाडक्या बहिणींना रक्षाबंधनची 3000 रुपये मिळतील, अन्यथा लाडक्या बहिणींना 1500 रुपयेच मिळणार आहेत. अशा संदर्भातील सर्व सध्या बाबी आहेत. कारण अनेकांचा एक संभ्रम होता की खरंच 3000 रुपये येऊ शकतात का, की 1500 रुपये येणार. अनेक माध्यमांमध्ये बातम्या आहेत की 3000 रुपये जमा होणार. मागणी नक्कीच 3000 रुपयांची आहे. सरकारच्या बाबतीने देखील याबाबत सकारात्मक विचार सध्या होऊ शकतो. कारण एकीकडे महिला सध्या नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. जवळपास 92-93 लाख लाडक्या बहिणी जर योजनेतून अपात्र झाल्या आहेत तर नक्कीच त्यांची नाराजी असणार आहे. आणि म्हणून ही नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या वतीने काही प्रमाणामध्ये डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. आणि म्हणून लाडक्या बहिणींना एकत्रित रक्षाबंधनाच्या निमित्ताने 2 महिन्यांचा लाभ दिला जाऊ शकतो. कारण जुलै महिन्याचा हप्ता आहे तो महिना संपला आहे आणि ऑगस्ट महिना देखील आता संपायला आला आहे. म्हणून सरकार ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे वितरण येत्या 2-3 दिवसांमध्ये करून लाडक्या बहिणींना एकत्रित 3000 रुपयांचे गिफ्ट देऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं, लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै महिना आणि ऑगस्ट महिना एकत्रित रक्षाबंधनच्या निमित्ताने 3000 रुपये मिळावेत का? नक्की कमेंट करून सांगा. तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटच्या माध्यमातून विचारून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला, आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.